नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रीतम सोनवणे. आपण पाहताय आम्ही कास्तकार युट्यूब चॅनल. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपूर्वीच कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर असं अनुदान जाहीर केलं आणि यानंतर त्या अनुदानाचे फॉर्म भरणं सुद्धा सुरू झाले. परंतु त्यामध्ये ई पीक पाहणीची अट ही महत्वपूर्ण अट यामध्ये देण्यात आलेली होती. परंतु गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये एक बातमी सर्वत्र फिरत आहे, ती म्हणजे राज्य शासनाने ई पीक पाहणीची अट रद्द केली का, आणि याबद्दलची काही वर्तमानपत्रांनी सुद्धा बातमी अशी छापून आणलेली आहे. तर याबद्दल नेमकं काय तथ्य आहे हेच आपण जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि सोबतच जर तुम्ही सुद्धा या अनुदानासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुम्हाला तो हप्ता किंवा लाभ तुमच्या खात्यात मिळाला का, यासाठीचा राज्य शासनाने एक नवीन पोर्टल सुद्धा जारी केलेला आहे. याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सोबतच तुम्ही जर अशी शेतकरी असाल की ज्यांनी मागच्या वर्षी कापूस किंवा सोयाबीन या पिकांची लागवड केली परंतु तरी तुमचं या यादीमध्ये नाव नसेल, तर तुम्हाला काय करायला पाहिजे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही ही क्लिप पहा. आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय. आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय. 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय. पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय. आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना. पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे. आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 23 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोटची कळ दाबून करतील. तर या लॉन्च होत असलेल्या पोर्टलवर जाऊन शेतकरी आपल्या अनुदानाचा लाभ मिळाला किंवा नाही हे पुढील येत्या काही दिवसांमध्ये चेक करू शकणार आहेत. लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनसाठीची खरंच ई पीक पाहणीची अट रद्द झालेली आहे का, याबद्दलचं तुमचं जे कन्फ्युजन असेल तर या व्हिडिओ नंतर तुमचं नक्कीच क्लिअर झालं असेल. या व्हिडिओमध्ये त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ई पीक पाहणीची अट रद्द करा आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सन 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीनच्या नोंदी आहेत त्यांना सरसकट तुम्ही या अनुदानाचा लाभ द्या. तर ह्या योजनेची जी घोषणा आहे किंवा मग ह्या ज्या पीक पाहणीची अट रद्द करण्याबद्दलची घोषणा आहे ती उपमुख्यमंत्र्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी दोघांनी सुद्धा कृषी विभागाला केलेली आहे. आता मित्रांनो, कृषी विभागाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी हे सूचना दिलेली आहे ई पीक पाहणीची अट रद्द करा, तर यामध्ये एक प्रकारे हा आदेशच आपण समजू शकतो. त्यामुळे ही ई पीक पाहणीची अट पूर्णतः रद्द झाल्याचं आपण मानू शकतो. परंतु यामध्ये आता संभ्रम असा आहे की सन 2023 मध्ये म्हणजेच खरीप सन 2023 या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्यांच्याच नोंदी ह्या सातबाऱ्यावर झाल्या असतील. कारण नोंदी 2 प्रकारे होतात, एकतर आपण ई पीक पाहणीद्वारे करतो आणि त्यानंतर सातबाऱ्यावर त्या नोंदी होऊन तिथे तुम्हाला एक स्टार चिन्ह किंवा मार्क पाहायला मिळतो तुमच्या सातबाऱ्यावर. किंवा मग दुसरी पद्धत म्हणजे जर आपण ई पीक पाहणी ऍपद्वारे स्वतः नोंद केली नाही तर तलाठी हे स्वतः नोंद करतात आणि त्यानंतर तिथे आपल्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद होते. तर या 2 पैकी एका प्रकारे आपली नोंद झाली असेल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे आणि अनुदान हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो, दुसरा प्रश्न हा की जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे कापूस आणि सोयाबीन या 2 पैकी एका पिकाचं तुम्ही ई पीक पाहणी करून तुमच्या सातबाऱ्यावर नोंद सुद्धा आहे तरी सुद्धा तुमच्या यादीत नाव नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्याला एक विनंती अर्ज करायचा आहे आणि त्यासाठी तुमची एक सातबाऱ्याची प्रत ज्यावर तुमच्या मागील वर्षीच्या पिकांचा उल्लेख आहे आणि कापूस आणि सोयाबीन हे पीक त्यामध्ये दिलेले आहेत, सोबतच
आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो अर्जाचा नमुना या गोष्टी घेऊन तुम्हाला तिथे सादर करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो, यानंतर आता तिसरा महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे की याचं पोर्टल लॉन्च झालाय का? तर हो, महाआयटीने म्हणजेच महाराष्ट्र शासनाने या अनुदानासाठी एक सेपरेट स्वतंत्र पोर्टल हे लॉन्च केलेलं आहे आणि त्या पोर्टलची लिंक सुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती आणि अनुदानाचा लाभ तुम्हाला मिळाला किंवा नाही याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकता. मित्रांनो, या संदर्भात तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो, खरंच हे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना निवडणुकी अगदी 1 ते 2 महिने असताना सुरू करणं हे एक शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी आहे किंवा एक निवडणुकीचा स्टंट आहे, यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.